आम्ही असे लोक आहोत ना, की कोणताही प्रोग्राम अटेंड करायचा असला, कितीही प्लॅनिंग करा, सगळी आधी तयारी करा, तरी पण आम्हाला ना घरातून निघताना जी काही घाई होते ना बाई, विचारायला नको. आणि प्रत्येक वेळी ना मीच ठरलेलं असते, माझ्यामुळेच उशीर होतो ना असं सगळ्यांचं म्हणणं असतं. तरी पण ना मी इतकी पटकन आवरते, म्हणजे माझं पण आवरायचं, समर्थाचं आवरायचं. आणि माझं असं असतं ना, की घरातून निघताना ना घर पण व्यवस्थित ठेवून जायचं. कारण आल्यानंतर जो काही पसारा दिसतो ना, मग अजिबात त्या कार्यक्रमाला गेल्याचा ना काहीच उपयोग होत नाही. म्हणून मी घर पण आवरून ठेवते आणि मगच प्रोग्रामला जाते. त्याच्यामुळे ना मला दरवेळी निघायला उशीर होतो. आणि तिथे गेल्यानंतर ना एंगेजमेंट इतकी लेट सुरू झाली ना, की बस त्याच्यामुळे ना 2 ते 3 तास समर्थाने जो काही धुमाकूळ घातला ना तिथे, म्हणजे मला असं वाटत होतं का मी आले ह्या प्रोग्रामला. कारण ती 2 ते 3 तास नॉन स्टॉप तिथे पळत होती. त्याच्यानंतर मी ठरवलं होतं की आता समर्थाला घेऊन ना अजिबात कोणत्याच लग्नाला यायचं नाही आहे. त्यानंतर ना हळदीच्या प्रोग्रामला स्टार्ट व्हायला 12 वाजले होते, तरी पण समर्थाची एनर्जी काही संपली नव्हती. पण आम्ही थोडा वेळ प्रोग्राम अटेंड केला आणि त्याच्यानंतर लगेच घरी आलो. आणि नेक्स्ट डे मी ठरवलं होतं की एकदम लग्न लागायच्या वेळेस लग्नाच्या ठिकाणी जायचं, कारण ते जवळच होतं. त्यानंतर ना तिथे गेल्यानंतर मस्त डान्स वगैरे केला. लगेच नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि ते पण ना स्वामी भक्त होते, त्याच्यामुळे तिथे ना नवरदेव नवरीच्या एंट्रीला दुसरं कोणतंही गाणं न लागताना स्वामींचं गाणं लावलं होतं. इतकं जास्त भारी वाटत होतं. लग्नाच्या दिवशी मात्र समर्थाने अजिबात त्रास दिला नाही, म्हणजे एकदम शांत खेळली, कारण तिला ना पूर्ण अक्षदांची पिशवीच मिळाली होती. त्यानंतर मस्त असं जेवण केलं, फोटोज काढले आणि असं संपला माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.